राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत आज पीटीएम अ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात लढत झाली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या. पीटीएमच्या ओंकार मोरे, नबी खान यांनी मारलेले फटके दिलबहारच्या गोलरक्षकानं पंच करून बाहेर काढले. दिलबहारच्या फेबिन यानं डीच्या बाहेरून मारलेला फटका पीटीएमचा गोलरक्षक अमर गवळीनं उत्कृष्टरित्या रोखला. उत्तरार्धात पीटीएमच्या ऋषिकेश मेथे पाटील यानं मारलेला फटका दिलबहारचा गोलरक्षक जयकुमार मेहते यानं रोखला. पीटीएमच्या नबी खान, अमीन खजीर, रोमारियो यांनी गोलच्या संधी दवडल्या, तर दिलबहारच्या स्वयं साळुखे याच्याही 2 संधी वाया गेल्या. पूर्वार्धाप्रमाणेच उत्तरार्धात सुद्धा दोन्ही संघांना गोल करता आले नाहीत. पूर्ण वेळ गोलशून्य बरोबरीत राहिलेल्या या सामन्याचा निर्णय टायब्रेकरवर घेण्यात आला. यामध्ये 4-3 अशा फरकानं पीटीएम अ संघानं हा सामना जिंकला. पीटीएमकडून अरबाज पेंडारी, रोहित पवार, अक्षय पायमल, रोहित मंडलिक यांनी गोल केले, तर दिलबहारकडून फेबिन, सतेज साळोखे, थांजलीन यांनी गोल केले. उद्या दुपारी 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ यांच्यात श्री शिवाजी तरुण मंडळ यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे.